नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ टाकून अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी होणारी रेसिपी बनवत आहोत. लहान मुलांना तर खूपच जास्त आवडेल इतकी अप्रतिम अशी रेसिपी आहे. त्याला वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ अगोदरच चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पहा आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर 1.5 वाटी गव्हाच्या पिठाकरता इथे मी 1 वाटी गुळाचा वापर करते. आता गूळ आपण सुरीने बारीक असा चिरून घेऊया. तुम्ही याला किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग तुम्हाला गोड जितकं आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पोहा इथे आपण संपूर्ण गूळ चिरून घेतलेला आहे. 1 वाटी गूळ आपण चिरलेला आहे. आता लगेच आपल्याला एका पातेल्यामध्ये हा चिरलेला गूळ घालायचा आहे. सोबतच जितका गूळ घेतला आहे ना तितकंच पाणी आपल्याला गुळामध्ये घालायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे ठेवून यामधला गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला याला उकळवून घ्यायचं नाही किंवा याचा पाक वगैरे बनवून घ्यायचा नाही. फक्त यामधला गूळ व्यवस्थित असा विरघळेपर्यंतच याला गॅसवरती ठेवून द्यायचा आहे. यामधला संपूर्ण गूळ आपल्याला अगदी व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे. गरम केल्यामुळं काय होतं ना, पाण्यामध्ये गूळ पटकन असा विरघळला जातो. संपूर्ण गूळ इथे आपण व्यवस्थित असं विरघळून घेऊया. पोहा इथे आपण सर्व गूळ व्यवस्थित असं विरघळून घेतलेला आहे. आता हे गुळाचं पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पहा इथे आपलं हे गुळाचं पाणी अगदी व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोडाचा पदार्थ बनवतोय त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून पदार्थाची चव आणखीनच वाढते. आता 1 चमचा यामध्ये आपल्याला बडीशेप घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बडीशेप घालून आपण मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता तयार केलेलं जे गुळाचं पाणी आहे ते यामध्ये घालूयात. तर पाणी घालताना यामध्ये गाळणीने गाळून घालायचं. बऱ्याच वेळा गुळामध्ये कचरा असतो ना त्यामुळे पाणी गाळूनच घालायचं. सुरुवातीला आपण अर्धं पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उरलेलं पाणी आपण नंतर घालूया जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही. पीठ व्यवस्थित असं मिक्स होईल. अर्धं पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता उरलेलं सर्व पाणी आपण यामध्ये घालूया. व्यवस्थित असं गाळणीने गाळून घालायचं आहे. पहा गाळणीवरती तुम्हाला बारीक बारीक कचरा किंवा कण दिसत असतील त्यामुळे हे पाणी जरूर गाळून घ्या. कितीही आपण चांगला गूळ घेतला तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कचरा असतो त्यामुळे गुळाचं पाणी व्यवस्थित गाळूनच घ्यायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे संपूर्ण पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पहा आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. रवा घालायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. पहा इथे आपलं या स्वरूपाचं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, मध्यम अशा स्वरूपाची आहे. आता लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पीठ व्यवस्थित असे भिजेल. 1-5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढलं आणि मिक्स करून पाहूया. पहा पीठ अगदी छान व्यवस्थित असं भिजलेलं आहे. छान हलकं फुलकं असं झालेलं आहे, बघू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी साखर आणि वेलची दोन्ही व्यवस्थित असं बारीक करून घेतलं होतं. तर ती पूड यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोडा घातल्यामुळे पहा आपलं हे पीठ आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. इथे आपलं हे पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. पहा मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ना ती या स्वरूपाची झालेली आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरती आपले पॅन ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याच्या सर्व साच्यामध्ये तूप टाकायचं आहे. हवं तर तुम्ही ते तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता, पण गोड पदार्थ आहे ना त्यामुळे तुपाचा वापर अवश्य करा, ज्यामुळे याची चव आणखीनच वाढेल. तूप टाकायचं, आपले पॅन जरासं हलवून घ्यायचा म्हणजे तूप सर्व साच्याला अगदी व्यवस्थित असं लागतं. आता लगेचच तयार केलेलं गव्हाच्या पिठाचं मिश्रण सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे आपण पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे अप्पे बनवत आहोत जे की लहान मुलांना खूपच जास्त आवडतात.
मिश्रण भरताना पहा कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे, कारण मध्यभागी हीट भरपूर असते ना, त्यामुळे मधले आप्पे पटकन भाजले जातात. त्यामुळे सर्वात शेवटी आपण मध्यभागी घालूया. सर्व साच्यांमध्ये इथे आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. अगदी 1-1 चमचा मिश्रण पुरेसे आहे. पहा इथे आपण सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घेतलं. आता गॅस आहे ना अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं. पहा आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत, अगदी साच्याच्या बाहेर आलेले आहेत. आता वरच्या बाजूने आपण थोडंसं तूप सोडून घेऊया. अगदी थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण हे आप्पे पलटवून घेऊया. पाहू शकता आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. पहा याला रंगसुद्धा अतिशय अप्रतिम असा आलेला आहे आणि आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगलेले आहेत. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया. पहा अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता अतिशय झटपट असे आपले गव्हाच्या पिठाचे हे गोड आप्पे तयार होतात. पहा आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊ. मध्यम गॅसवरती आप्पे भाजून घ्यायचे, जेणेकरून हे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. आप्पे छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे होतात. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा इथे आपण हे सर्व आप्पे पलटवून घेतलेले आहेत. आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच मस्त व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरतीच हे आप्पे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. पहा इथे आपण आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आता मध्यभागीचे जे आप्पे होते ना ते पटकन व्यवस्थित असे भाजले गेले. आता ते आप्पे आपण लगेच पॅनमधून काढून घेऊया आणि आता कडेचे आप्पे पाहून घेऊया. तर बऱ्यापैकी कडेचे आप्पे भाजले गेलेले आहेत आणि काही कच्चे आहेत. तर जे कच्चे आहेत ना ते आपण मधल्या साच्यांमध्ये ठेवून देऊया, म्हणजे आप्पे पटकन भाजले जातील. तर जसजसे आप्पे भाजले जातील तसतसे अलटीपलटी करून आपण याला भाजून घेऊया. तुम्ही हे पौष्टिक असे आप्पे लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. पहा मग लहान मुले किती आवडीने हे गव्हाच्या पिठाचे आप्पे खातील. किंवा मग छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही झटपट असे हे रव्याचे आप्पे नक्कीच बनवू शकता. पहा इथे आपण सर्व आप्पे भाजून घेतलेले आहेत. मस्त असे इथे आपले मऊ गुबगुबीत टम्म असे फुगलेले गव्हाच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत. पहा आप्पे किती मऊ लुसलुशीत आणि स्पंज असे झालेले आहेत. आता हे आप्पे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा आतमधून अतिशय मस्त जाळीदार असे आपले हे गव्हाच्या पिठाचे आप्पे झालेले आहेत. अगदी केकप्रमाणे झालेलं आहे. लहान मुलांना जर तुम्ही एकदा जरी बनवून दिले ना, पहा मग ते किती आवडीने हे आप्पे खातील. तुम्ही सुद्धा एकदा मी सांगते म्हणून थोड्याशा प्रमाणामध्ये तरी हे आप्पे नक्कीच बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की 100% आवडली असेल. जरासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चला मग मंडळी आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलवरती अशाच खूप साऱ्या युनिक रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, ज्या की पौष्टिकसुद्धा आहेत. त्यासुद्धा एक वेळ जरूर चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपीज नक्की आवडतील. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.